त्यानंतर एक दुःखद बातमी आहे। एसएल ग्रुपचे चेअरमन डॉक्टर सुभाष चंद्रांना पितृशोक झालेला आहे। नंदकिशोर गोयंका यांचं मुंबईमध्ये निधन झालंय। 96व्या वर्षी मुंबईमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतलाय। मुंबईतल्या वसंत सागर या राहत्या घरी त्यांच्यावर अंत्यदर्शनासाठी त्यांचं पार्थिव ठेवलं जाणार आहे। तर बुधवारी गोयंका उद्यान अग्रोहा इथं त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत। बुधवारी हिसारमध्ये अंत्यसंस्कार केले जातील। समाजसेवा आणि गोसेवेसाठी त्यांनी आपलं जीवन समर्पित केलंय। वैश्य समाजाला एकजूट करण्यामध्ये त्यांचं मोठं योगदान आहे। आरएसएस मध्ये स्वयंसेवक नंदकिशोर गोयंकाजी हे आरएसएस मध्ये अनेक वर्ष स्वयंसेवक म्हणून सुद्धा त्यांनी काम केलेलं आहे। डॉक्टर सुभाष चंद्रा यांचे वडील नंदकिशोर गोयंका यांचं निधन झालंय। 96व्या वर्षी मुंबईतल्या वसंत सागर या राहत्या घरी अखेरचा श्वास घेतलाय। बुधवारी हिसारमध्ये त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे। नंदकिशोर गोयंका यांचा जन्म 28 सप्टेंबर 1930 रोजी झाला। नंदकिशोर गोयंका हे आरएसएस मध्ये स्वयंसेवक होते। संघामध्ये त्यांनी अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्याही सांभाळल्या। वैश्य समाजाला एकजूट करण्याचं काम त्यांनी केलं। अग्रोहाच्या विकासातही त्यांचा मोठा सहभाग आहे। समाजसेवा आणि गोसेवेसाठी जीवन समर्पित केलं। आपण बघतोय एसएल समूहाचे चेअरमन डॉक्टर सुभाष चंद्रा यांनी वडिलांच्या निधनावर सोशल मीडियावर पोस्ट केली। आज प्रिय वडिलांना गमावलं असून कुटुंबातील सर्वजण दुःखात असल्याचं डॉक्टर सुभाष चंद्रा यांनी म्हटलंय। वडिलांचा 96 वर्षांचा प्रवास प्रेरणादायी आणि त्याचप्रमाणे जीवन उत्सवासारखं साजरं करण्याची इच्छा असल्याचं डॉक्टर सुभाष चंद्रा यांनी या पोस्टमध्ये म्हटलेलं आहे। बघूयात त्यांनी आपल्या पोस्टमध्ये काय म्हटलंय। आज सकाळी माझे प्रिय वडील नंदकिशोर गोयंका यांचं निधन झालं। कुटुंबातील सर्वजण दुःखी आहेत। त्यांचं 96 वर्षांचं जीवन उत्सवासारखं साजरं करावं अशी माझी इच्छा आहे। जे समाजसेवा, गोसेवा आणि आरएसएसच्या स्वयंसेवकाच्या रूपामध्ये देशसेवेच्या भावनेनं ओतप्रोत भरलं होतं। एसएल समूहाचे चेअरमन डॉक्टर सुभाष चंद्रा यांना पितृशोक झालेला आहे। नंदकिशोर गोयंका यांचं मुंबईमध्ये निधन झालंय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडूनही शोक व्यक्त करण्यात आलेला आहे। राष्ट्रभक्ताच्या निधनामुळे दुःख झाल्याचं देवेंद्र फडणवीस म्हणाले। नंदकिशोर यांचं गोसेवेसाठी मोठं योगदान असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय। मुख्यमंत्र्यांनी काय ट्विट केलेलं आहे बघूया। एसएल ग्रुपचे अध्यक्ष डॉक्टर सुभाष चंद्रा यांचे वडील श्री नंदकिशोर गोयंका यांच्या निधनाची बातमी अत्यंत दुःखद आहे। ते सुरुवातीपासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी जोडलेले होते। एक प्रखर स्वयंसेवक म्हणून ते गोसेवेसाठी सदैव समर्पित राहिले। व्यवसायापासून दूर राहून त्यांनी आपलं सामाजिक दायित्व प्रामाणिकपणे पार पाडलं। अग्रसेन समाजासाठी ते सदैव कार्यरत राहिले। अग्रोहाच्या विकासामध्ये त्यांचं महत्त्वपूर्ण योगदान होतं असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय। त्यांना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो। या दुःखाच्या प्रसंगी आम्ही सर्वजण त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आहोत। ओम शांती असं ट्विट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलंय। तर ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर यांनी हे ट्विट करत दुःख व्यक्त केलेलं आहे। डॉक्टर सुभाष चंद्रा यांचे वडील नंदकिशोर गोयंका यांच्या निधनाचं वृत्त ऐकून अत्यंत दुःख झालं। या कठीण प्रसंगी हे दुःख सहन करण्याची शक्ती ईश्वर तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला देवो। ओम शांती असं ट्विट ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर यांनी केलेलं आहे।